नमस्कार मित्रांनो, मी शरद हटवार स्वागत करतो तुमचे पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला डेन्मार्कमधील डेअरी फार्म दाखवणार आहे। लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहीत असणार की मी सध्या डेन्मार्कमध्ये इंटर्नशिपसाठी आलेलो आहे। तर मित्रांनो, मी ह्याच फार्मवर काम करतोय आणि आज मी तुम्हाला फार्मवर आम्ही लहान वासरांपासून ते पूर्ण मोठ्या गायीपर्यंत यांची काळजी कशी घेतोय आणि मिल्किंगपासून ही सर्व प्रोसेस दाखवणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि चला तर मग। तर मित्रांनो, इथं 5 लाईन आहे, तुम्ही बघू शकता। पहिल्या 3 लाईनमध्ये आम्ही फक्त लहान लहान वासरं ठेवतो आणि 2 महिन्यानंतर ही वासरे आम्ही इकडे मूव्ह करतो आणि परत 3 महिन्यानंतर ही वासरे आम्ही स्ट्रॉ बॉक्सला मूव्ह करतो। तर जेव्हा वासरे लहान असतात तर त्याची काळजी कशी घेतो मी सांगतो तुम्हाला। तर जेव्हा वासरे लहान असतात तेव्हा आम्ही या बादलीमध्ये मिल्क टाकतो आणि इथं पाणी देतो आणि इथं यांच्यासाठी ड्रायफ्रूट दिलेलो असतो। आणि जेव्हा 2 महिन्याची होतात तेव्हा यांना दूध न देता फक्त ड्रायफ्रूट देतो आणि पाणी देतो। आणि बघूया आता औषधाचे नियोजन कसं केले जातं। वासराला नवीन स्ट्रॉ बॉक्समध्ये जन्म देते तेव्हा आम्ही ह्या गाडीमध्ये वासराला घेऊन येतो। तर तुम्ही बघू शकता ही गाडी कसं आहे। स्मॉल वासरासाठी कमेंटमध्ये नक्की सांगा काय गाडी तुम्हाला आवडते। आणि जेव्हा त्या गाडीतून आम्ही वासरं आणतो तेव्हा तुम्हाला सांगितलं पहिल्या 3 लाईनमध्ये फक्त नवीन वासरं ठेवतो आणि हे जे वासरं 2 महिन्याची झाली की आम्ही तिथं मूव्ह करतो आणि इथं 3 महिने झाले की त्याच्यानंतर आम्ही वासरं इथं मूव्ह करतो आणि परत 1 महिन्यानंतर ही वासरे दुसऱ्या फार्मला मूव्ह करतो जे आमच्या स्वतःच ओनरचे आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या लाईनमध्ये इथं बोर्ड नाही लावलंय आणि ह्या लाईनमध्ये इथं बोर्ड लावलंय। तर हे बोर्ड लावण्यामागचे कारण म्हणजे ह्या बॉक्समधले जे वासरं आहेत त्यांना काहीतरी प्रॉब्लेम झालाय, म्हणजे सध्या ते काहीतरी सीक आहे, त्यामुळे इथं बोर्ड लावलंय आणि आपण ट्रीटमेंटची माहिती लिहिलेली आहे। तर जेव्हा नवीन जसं 3 दिवसाची शिफ्ट असते, 3 दिवस एक कामगार काम करणार आणि दुसरे 3 दिवस दुसरं कामगार काम करणार। तर जो कामगार सुट्टीवर आहे तो परत कामाला येईल, त्याला मग माहिती असावी की कुठल्या वासराला काय आजार आहे। त्यामुळे हा बोर्ड आम्ही इथं लावतो आणि त्यामुळे तो समजू शकतो की या वासराला काय औषधी द्यायची। आणि तुम्ही बघू शकता इथं हे वासरांसाठी 2 बकेट्स लावले। आता 2 वासरं आहे त्यामुळे इथं 2 बकेट्स लावलंय, पाण्यासाठी ठेवलंय आणि ड्रायफ्रूटसाठी ठेवलंय। तर ही वासरांची माहिती झाली। आता आपण गायींच्या माहितीकरिता दुसऱ्या फार्मला जाऊया। तर मित्रांनो, आपण सध्या आता मोठ्या गायींच्या फार्मला आलोय आणि इथं बघू शकता तुम्ही ह्या सध्या गायी आता इथं सगळं ओपन गायी आहेत। तर ह्या सध्या ड्राय काऊज आहेत आणि ह्या आता काही दिवसात वासरांना जन्म देणार आहेत, त्यामुळे आपण यांना सेपरेट ठेवलंय आणि यांच्या चारा पण दुसरा सेपरेट चारा आहे। तुम्ही बघू शकता यांच्यासाठी मोकळी जागा करून ठेवलेली आहे ह्या बाहेर पण, जेणेकरून यांना हिंडायला आणि फिरायला त्रास व्हायला नको त्यामुळे। आणि आता यांच्या बघूया आपण यांच्या चारा। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता यांचा चारा आणि हा नॉर्मल गायींचा चारा आहे। ह्या सध्या मिल्किंग काऊज आहे आणि ह्या प्रेग्नेंट गायी आहेत, तर यांना आपण सेपरेट ठेवलंय आणि यांचा चारा पण सेपरेट ठेवलाय। आणि आता मी तुम्हाला दाखवू इच्छितो आपण यांच्या एवढ्या गायींना आपण कसं ठेवतो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे सेपरेट गायींसाठी बसायला आपण असे गायींना पाणी पिण्यासाठी सेपरेट असं करून ठेवलंय जे ऑटोमॅटिक आहे। जेव्हा गायींनी पाणी पिलं आणि तिथलं पाणी कमी झालंय तिथे ऑटोमॅटिक फील होतंय। आणि तुम्ही बघू शकता इथं खाली सेपरेट शेणाचं जाडी आहे जेणेकरून इथली घाण जी आहे ती सर्व ऑटोमॅटिक खाली जाते आणि ती तिथं जमा होऊन स्लरी आहे जी आपण सेपरेट जमा करतो। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता माझ्या मागे सेपरेट बॉक्स केलेत। तर हे बॉक्स कशासाठी, जेव्हा नवीन गाय त्या स्ट्रॉ बॉक्समधून जेव्हा एखाद्या वासराला जन्म देते तेव्हा आपण वासराला सेपरेट काढतो आणि ते वासरू जे लोक तिथं बेबी हाऊसला काम करतात ते घेऊन जातात आणि ती गाय तिथं 2 टाइम मिल्किंगसाठी ठेवतो। कारण
जे दोन टाइम जे मिल्किंग करतो त्याला आपण कोलोस्ट्रम म्हणतो आणि ते पूर्ण ज्या दुसऱ्या गायी आहेत त्यांच्या मिल्कमध्ये आपण ते मिक्स करत नाही. आणि ती गाय जेव्हा एका नवीन वासराला जन्म देते तेव्हा त्या टाईम आणि ती डेट आपण इथं लिहून ठेवतो. तर चला मी ते बोर्ड दाखवतोय तुम्हाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जी गाय नवीन वासराला जन्म देते तिचा आपण नंबर लिहून ठेवतोय. आणि हे जे M1 इथं लिहिलंय तर हे 1 टाइम मिल्किंग झाली आहे. ही गाय उद्या आपण सर्व बाकीच्या गायींमध्ये मिक्स करू शकतो. आणि हे जे शॉर्ट मध्ये लिहिलंय NJ ASB SH तर हे ज्या मुलाने काढलंय त्यांचे नाव असतं. तर हे नीलजॉन आहे तर हा आमचा मॅनेजर आहे. यांनी त्या वासराला म्हणजे बाहेर काढलंय आणि त्याने आपल्याला लिहून ठेवलंय. तर टाइम वगैरे. आणि हे क्वी तर हे क्वी म्हणजे जेव्हा फिमेल असते तेव्हा क्वी लिहितो आणि इथं सध्या तरी पूर्ण क्वीच आहेत. आणि जेव्हा मेल असते तेव्हा टायर म्हणून लिहितोय. आणि हे टाइम आहे आणि इथं डेट लिहून ठेवतो. आणि आपण त्या गायींची मिल्किंग करतो ती मी तुम्हाला मिल्किंग मशीन दाखवतो. तर मित्रांनो ही बघा हा जो बॉक्स आहे तर याला आपण ही मशीन फिट करतो इथली. आणि ही आहे ही जी चार सडांना ही 4 मशीन लावायची असतात. आणि ही मोटर आहे. ह्या मोटरमुळे वॅक्यूम तयार होत आहे आणि आपण मिल्किंग करू शकतो. आणि त्याच्यानंतर मिल्किंग झाली की इथून एअर प्रेशर जे असतं ते सर्व रिलीज करायचं. त्याच्यानंतर ही मशीन बंद करायची किंवा नाहीतर मग मशीन खराब व्हायचे जास्त चान्सेस असतात. आता आपण मी तुम्हाला दुसरी माहिती सांगणार आहे. तर आपण दुसऱ्या फार्मला जाऊया. तर मित्रांनो आता आपण बघूया मिल्किंग पार्लर. तर मित्रांनो ही आहे ही आपण सेपरेट त्या लहान वासरांसाठी सेपरेट मिल्क काढून ठेवतोय आणि ते सायंकाळी आपण त्या वासरांना देतोय. आणि हे जे आहे तर हे हॉट वॉटर साठी आहे. आणि जेव्हा मिल्किंग संपते तेव्हा ह्या हॉट वॉटरने त्या सर्व मिल्किंग मशीन क्लीन केल्या जातात. आणि या 2 फ्रीज आहेत तर इथं आपण गायींच्या सर्व मेडिसिन ठेवतो. आणि तुम्ही बघू शकता आता आपला मिल्किंग पार्लर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता एक गाई इथं मिल्किंग पार्लर साठी आलेले आहेत. आणि या मिल्किंग करत आहेत. तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता एकदा मशीन लावली की ती संपतपर्यंत खाली येत नाही. आणि जर गायीने लात मारून जर मशीन खाली काढली तर ती गाय बाहेर निघत नाही आणि ती गाय परत येते. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आमच्या फार्मवर मिल्किंग होते. आणि तुम्ही बघू शकता इथं नंबर दिसत आहे की या गायीने किती दूध दिलंय. तर इथं 2.38 दिसत आहे. तर त्या गायीने 2 लिटर तेवढं दूध दिलेलं आहे. आणि सध्या तरी मिल्किंग सुरू आहे. तुम्ही बघू शकता. आणि इकडे लास्ट पर्यंत कोणी नाही आहे. जेव्हा गायींची मिल्किंग संपते तेव्हा ती मशीन तुम्ही बघू शकता ऑटोमॅटिक निघून जाते. आणि आता तुम्ही बघू शकता ह्या गायींची मशीन निघलेली आहे. या गायींना मशीन लागलेली नाही आहे. तर ह्या गायींची मिल्किंग संपलेली आहे आणि ती मशीन ऑटोमॅटिक निघलेली आहे. आणि जेव्हा आता ही पूर्ण राऊंड होईल तेव्हा ह्या गायी यांची मिल्किंग झाली तर ह्या गायी परत त्या बॉक्सला आपल्या तिथं रिटर्न जाणार आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला मिल्किंग पार्लर दाखवलंय. आणि या मिल्किंग पार्लरला एका वेळेस 60 गायी बसतात. आणि 60 गायींची मिल्किंग आपण 10 मिनिटात करू शकतो. तर आता मी तुम्हाला वरून दाखवतोय की मिल्किंग पार्लर कसं दिसतंय. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जेव्हा गाय मिल्किंगसाठी येते तेव्हा त्यांच्यासाठी इथं चारा टाकलेला असतो जेणेकरून मिल्किंग करताना गाय लाथ मारू नये किंवा तिच्यासाठी काहीतरी खायला असलं म्हणजे ती जास्त पाय वगैरे हलवत नाही. त्यामुळे आपण तिथे चारा टाकलेला असतो. आणि तुम्ही बघू शकता किती मित्रांनो पार्लर आहे. एका वेळेस 60 गायी बसतात. आणि हे तुम्ही बघू शकता इथून एक गाय ह्या सर्व गायी आत येत आहेत. आणि मिल्किंग झाल्यानंतर तुम्ही बघू शकता ती गाय कशी बाहेर निघत आहे. तर या प्रत्येक गाय मिल्किंग झाल्यानंतर बाहेर निघत आहे आणि तिकडून गायी बाहेर जातात आणि इकडून गायी आत येतात. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण आलोय आमच्या फार्मरच्या चेंजिंग रूम मध्ये. इथं सर्व जणांचे सेपरेट लॉकर्स आहेत. आणि
सर्वांचे इथं सेपरेट कपडे, जेव्हा आपण घरी जातो तेव्हा आपण कपडे इथं वॉशिंग मशीन मध्ये टाकून जायचे. इथं वॉशिंग पावडर वगैरे सर्व आहे इथं. आणि तुम्ही बघू शकता इथं हे सर्व शूज वगैरे सर्व म्हणजे जे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी आपण शूज काढून ते ठेवू शकतो. आणि हे मिल्कर्सचे टाइम टेबल आहे, हे म्हणजे प्रत्येक दिवसासाठी त्यांचे टाइम टेबल आहे. आणि इकडे बघू शकता तुम्ही हे मिल्किंग टँक मधलं हे मिल्क एक्झॉस्ट आहे. तर इथून आपण मिल्क घरी घेऊन जायचं असलं किंवा जी आरलाची जी गाडी येते, जी मोठ्या कंपनी आरला, तिथं ही जी आपण दूध देतो तर ते इथून लावून आपण त्या टँक मध्ये घेऊ शकतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आहे आमचा शेफर. आणि माझ्या याच्यासोबतच रोज काम असते. याच्याने आम्ही रोज फूड पुश करतो आणि बाहेर काढतो. तर माझं रोजचं हेच काम आहे की याने फूड पुश करायचं आणि बाहेर काढायचं. आज मी तुम्हाला सांगतो हे मी कसं चालवतो. तर मित्रांनो हे इथे ब्रेक आहे ह्या साईडला आणि या साईडला आहे एक्सलेटर. तर आधी ब्रेक दाबून आपण याला स्टार्ट करूया. आणि हे नॉन गिअर आहे, याला गिअर वगैरे नसतो, ब्रेक आणि एक्सलेटर आहे. फक्त याला फॉरवर्ड आणि रिव्हर्स म्हणून एक बटन आहे. जर आपण फॉरवर्ड केलं तर पुढे जाते आणि बॅकवर्ड केलं तर मागे जाते. आणि तुम्ही बघू शकता हे तिथं एक बटन आहे की अप आणि डाऊन होत आहे. हे वर झालंय आणि हे खाली झालंय. आणि जर याला असं वर केलंय तर हे असं देत आहे. तर मी आज तुम्हाला एक राईड करून दाखवतो. हे माझे डेलीचंच काम आहे, पण आता सध्या व्हिडिओसाठी मी तुम्हाला एक राईड म्हणून दाखवतो. आणि मित्रांनो आपण पुढे याला जी फूड पुश करायची आहे ते दुसरं लावू शकतो. आणि आपण याला हे हायड्रॉलिक आहे, हे काढून आपण दुसरं इन्स्ट्रुमेंट लावू शकतो. जसं आपल्याला ते फूडवरचे टायर काढायचे असेल तर आपण ते 2 लाईन असलेलं ते कल्टिवेटर सारखं लावू शकतो आणि त्यामध्ये टायर काढून आपण बाहेर लावू शकतो. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण यामुळे फार्मवर भरपूर काम केलेले जातात. तर आणि माझं काम तर याच्यामुळेच आहे, त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं आपण शेफरला दुसरे इन्स्ट्रुमेंट लावू शकतो. तर तुम्ही बघू शकता हे जे आहे तर हे आपण जेव्हा हे टायर्स आपण जेव्हा बाहेर काढतो तेव्हा याच्यात आपण टाकून ते बाहेर काढू शकतो. आणि हे क्लीन करायसाठी आहे. जेव्हा हे एवढं मोठं फार्मवर जेव्हा कचरा असते तेव्हा आपण याला क्लीन करू शकतो या ब्रशनी, कारण हाताने करणं हे तर शक्य नाही. त्यामुळे ही मशीन आहे क्लीन करायची, तर आपण हे शेफरला लावायचे आणि क्लीन करायचं. आणि हे जे आहे फूड पुश करायसाठी हे जे आहे तर याने आपण फूड पुश करतो आणि जो मगाशी दाखवलेला तर त्याच्याने आपण फूड बाहेर काढतो. आणि ह्या गाई आहेत, ह्या 5 नंबरमधल्या गाई आहेत. तर हा दुसरा फार्म यांना सेपरेट ठेवलेला असतो आणि ह्या गाई आता सर्व मिल्किंगसाठी चाललेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता तिथं मिनरल आणि सॉल्ट ठेवलेलं आहे तिथं गाईंसाठी. जेव्हा आपण गाईंना नवीन फूड देतो तेव्हा त्यामध्ये छोट्या ड्रममध्ये आपण मिनरल आणि सॉल्ट सेपरेट असं त्यांना देतो. तर मित्रांनो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गाईच्या चाऱ्यामध्ये नेमकं हे लोक काय देतात. तर तुम्ही बघू शकता हे पूर्ण मेज आहे आणि मेजला हे डायरेक्ट खालून हार्वेस्ट करून टाकतात, पूर्ण कॉर्न सहित पूर्ण बारीक करून इथं जमा करतात, जेणेकरून हे पूर्ण वर्षभर वापरू शकतील. तर हे ह्या साईडला मेज आहे आणि ह्या साईडला हे ग्रास आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे हे पूर्ण ग्रास इथूनच कटिंग केलेलं असते. हे सर्व आमच्या ओनरचेच फार्म आहे. तर हे ग्रास कटिंग करतात आणि इथं जमा करून ठेवतात आणि 5-6 महिन्यापर्यंत आपण याला वापरू शकतो. तर मित्रांनो आता आपण आलोय आमच्या फार्मच्या गोडाऊनमध्ये. इथं आपण फार्मसाठी स्ट्रॉ आणि बाकी मिनरल आणि बाकी सर्व जे चारा वगैरे आहे ते आपण साठवून ठेवतो. तर तुम्ही बघू शकता इकडे हे स्ट्रॉ ब्लॉक्स आहेत. तर हे आपण जेव्हा त्या ड्राय बॉक्समध्ये तुम्हाला दाखवलेले ड्राय काऊज आहेत तर त्याच्या खाली टाकायसाठी आपण हे स्ट्रॉ वापरतो. आणि तुम्ही बघू शकता हे सध्या फर्टिलायझर आहे, हे आपण फूडमध्ये मिक्स करतो. आणि ही जी मशीन आहे ह्याच मशीनने आपण त्या गायींना चारा टाकतो. तर ही मशीनचे जे हे आहे फूडचे जर आहे तर यामुळे आपण चारा आत टाकतो आणि या बेल्टनी चारा वर जाऊन तिथं सर्व स्टोअर होत आहे. आणि जेव्हा मशीन फार्मला जाते तेव्हा दोन्ही साईडनी चारा चारा खाली जातोय आणि मशीन समोर येतोय. तर तुम्ही बघू शकता. आणि इकडे आहे तर हे पावडर आणि हे छोटा स्ट्रॉ आहे. तर हा स्ट्रॉ जे बेड असतात त्या बेडवर टाकायसाठी होतो आणि जो पावडर असतोय तो डिसइन्फेक्टंट म्हणून काम करतोय, जेणेकरून गायींना
काही रोग वगैरे होऊ नये. आणि इकडे बघू शकता तर हे मिनरल आणि सॉल्ट आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं, तर प्रत्येक दिवशी एक मिनरल आणि एक सॉल्ट मी त्या बॉक्समध्ये टाकतो, कारण मी पुश करतो आणि मीच ते सॉल्ट आणि मिनरल चेंज करतो, त्यामुळे ते माझे काम आहे. तर हे सॉल्ट आणि हे इथं स्टोअर करून ठेवले, जसं जसं तिकडे कमी झाले तसं आम्ही इथून सॉल्ट घेऊन जातो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही जी मशीन आहे तर ही स्ट्रॉ टाकायची मशीन आहे. आणि ही मशीन इथून ओपन होते आणि हे जेव्हा ओपन झाल्यानंतर मगाशी मी तुम्हाला ते स्ट्रॉचे जे ब्लॉक्स दाखवले ते ब्लॉक्स आपण इथं टाकायचे आणि ही मशीन परत लॉक करून घ्यायची. आणि ही मशीन परत लॉक केल्यानंतर मशीन स्टार्ट केलं की आपण इथून स्ट्रॉ इथं बाहेर येत आहे. आणि जे मी मगाशी तुम्हाला दाखवले ड्राय काऊचे जे स्ट्रॉ बॉक्स आहे, तर त्या स्ट्रॉ बॉक्समध्ये जर आपल्याला स्ट्रॉ टाकायचं असलं तर आपण ह्या मशीनने स्ट्रॉ टाकतो, कारण तिथं हाताने आपण स्ट्रॉ टाकू शकत नाही, खूप मोठा बॉक्स आहे. तर त्यामुळं आम्ही ह्या मशीनचा यूज करतो. तर मित्रांनो, तुम्हाला ह्या मशीनबद्दल आधी माहिती होतं का? जर तुम्हाला आधी माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही ट्रॉली आहे. तर ही ट्रॉली आम्ही गायींना इकडून ह्या फार्मवरून त्या फार्मला मूव्ह करण्यासाठी याचा उपयोग करतो. आणि ही हायड्रोलिकवाली ट्रॉली आहे. तर सध्या ही खाली आहे. जर आपण इथून गेट ओपन केलं तर आपण इथं गायी मूव्ह करू शकतो. आणि गायी इथं आतमध्ये टाकल्या की आपण हायड्रोलिक वर्क करून मग आपण दुसऱ्या फार्मला घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही आमच्या फार्मवर अशा प्रकारे गायी मूव्ह करतो. आणि तुम्ही हे बघू शकता इथं मोठे तंबू आहेत. तर हे तंबू कशाचे? तर ही जी स्लरी आहे तर ही स्लरी बायोगॅससाठी आपण वापरतो. आणि इथं जवळच SBS बायोगॅस म्हणून प्लांट आहे. तर ही स्लरी आपण तिथं घेऊन जातो आणि या स्लरीचा वापर बायोगॅससाठी केला जातो. तर मित्रांनो, हा होता आजच्या माझ्या डेअरी फार्मवरचा व्हिडिओ. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.